शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. नवविधा भक्तीच्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत म्हणजे एकरूपत्वापर्यंत आपण आलेलो होतो. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? तर मुक्ती मिळणार आहे. शेवटी अंतिम ध्येय ते आहे, तिथपर्यंत पोचायचंय. अशा दृष्टीने आपण त्या सगळ्या नवविधा भक्तींचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा आपल्याला लक्षात आलं की पहिली मुक्ती जी आहे स्वलोकता, ती आपल्याला श्रवण कीर्तन आणि नामस्मरण या मार्गाने प्राप्त होऊ शकते. दुसरी समीपता आहे, ती अर्चन वंदन आणि पादसेवन यांनी मिळू शकते. तिसरी स्वरूपता ही दास्य आणि सख्य भक्तीमध्ये होते. आणि चौथी सायुज्यता ही आत्मनिवेदन भक्तीमुळे. पण यात पहिल्या तीन भक्ती ज्या आहेत, पहिल्या तीन ज्या मुक्ती आहेत त्या नाशिवंत आहेत, आणि सायुज्य मुक्ती जी आहे ती मात्र शाश्वत आहे, कारण तिथे एकरूपत्व आहे. आणि मग मुक्ती म्हणजे तरी काय? तर बंध म्हणजे बांधला, मोक्ष म्हणजे मोकळा झाला, अशा प्रकारे या मुक्तीचं वर्णन केलेलं आहे. पण हे सगळं करत असताना सर्वात प्रथम आपण जर मुक्तीच्या 4 पायऱ्या बघितल्या, आधी मुक्तीबद्दल बघू आणि मग समासाकडे वळूया. मुक्तीच्या 4 पायऱ्या आहेत असं सांगितलं जातं. म्हणजे एक झाली की एक असं नाहीये, ते एकातून एक आपोआपच होत जातात. जसं नवविधा भक्ती, कोणत्याही भक्तीने अंतिम गंतव्य स्थानापर्यंत पोहोचता येतं. लास्ट डेस्टिनेशन ज्याला आपण म्हणतो, त्या परब्रह्मापर्यंत पोहोचता येतं. पण म्हणून एक एकच पायरी चढायची असं नाही. कोणीही कुठलीही आवड, जी आवड असेल त्याप्रमाणे जायचंय. तसंच इथे मुक्तीच्या सुद्धा 4 पायऱ्या आहेत. आपल्याला मुक्तीच्या दिशेने जायचंय. मग आपल्याला काय करायला पाहिजे? तर पहिल्यांदा सत्वगुण वाढवायला हवा. आता सत्वगुण वाढवायला हवा म्हणजे तमोगुणाचा त्याग हे तर नक्कीच आहे, पण रजोगुण हा सुद्धा आपल्याला थोडा आवश्यक आहे. सत्वगुण प्राबल्य वाढवायचं आहे, तमोगुण विश्रांतीपुरता आवश्यक आहे. रजोगुण जो आहे तो आपल्याला सर्व कार्य करण्याच्या मुक्तीच्या दृष्टिकोनातनं तिथपर्यंत जाण्यासाठी जे काही आपल्याला ग्रंथ वाचन, स्मरण किंवा बाकीच्या गोष्टी कराव्या लागतात, नामस्मरण वगैरे, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी रजोगुणाची आवश्यकता आहे. पण तो सगळं सत्वगुणाधिष्ठित असा रजोगुण आपल्याला लागतो, की जेणेकरून सत्वगुण वाढवता येईल. आणि मग सत्वगुण वाढवायचे. सत्वगुण आहेच आहे, कारण तो भक्ती करता आपल्याला उपयोगी पडतो. त्यामुळे सत्वगुण वाढवणं ही खरी पहिली पायरी आहे. सदाचरणाने तो वाढतो, सद्विचारांनी तो वाढतो, संत संघाने तो वाढतो. त्यामुळे ते महत्वाचं आहे. दुसरं जो आहे तो मनोविजय. इथे मनोविजय म्हणजे शम दम दोन्ही त्याच्यामध्ये आलं. कारण साधन चतुष्टयाची बैठक आपली तयार व्हावी लागते, तेव्हा मुक्तीची वाटचाल चालायला सोपं जातं. म्हणजे इथे मनोविजय विजय हे एक सांगितलेलं आहे. कारण मन हे सर्वांच्या मागचं कारण आहे. मन जे आहे ते नेहमी आपल्याला दुसरीकडे खेचत असतो. त्या मनावर एकदा ताबा मिळवला की आपोआपच आपल्याला मनाच्या इच्छेनी आपल्याला आपल्या मुक्तीच्या मार्गाकडे जाता येतं, त्याची आवड निर्माण होते. कारण मनाचं एक आणखीन गोष्ट आहे की ते एकावर चिकटून बसलं की एकावर चिकटून बसतो. टीव्ही पाहायचाय आणि सिरियल पाहायचंय म्हटलं की त्याच्यावरच चिकटून बसतं, इतकं की काय किती वाजले, अरे बापरे आता लावायलाच हवी, म्हणजे बाकी सगळी कामं मागे सारली जातात. असं मन एखाद्या गोष्टीवर चिकटून बसलं की ते चिकटूनच बसतं. मग त्याला कुठे चिकटून बसवायचं? त्याच्यावर विजय प्राप्त करून त्याला दिशा द्यायची, आणि ती दिशा देताना मुक्तीची दिशा द्यायची.
त्या बाजूला आपल्याला वाटचाल करायची, त्याच्यावर तू चिकटून बस, त्यासाठी लागणारं जे जे आहे ते मन करायला तयार होतं. आणि मग आपोआपच समाधान मिळायला सुरुवात होते. सम आधान, सर्वत्र समबुद्धी आपली तयार होते. आणि जेव्हा ही सर्वत्र समबुद्धी तयार होते, त्यावेळेला आपल्याला चराचरामध्ये परमेश्वराचं दर्शन व्हायला सुरुवात होते. इथे मग अर्थातच संत, सज्जन, महाजन किंवा सद्गुरू, सगळ्यात महत्वाचे सद्गुरू, या सगळ्यांचं आपल्याला सहाय्य मिळतं किंवा त्यांच्या सहवासात राहिल्यामुळे आपल्याला मुक्तीची जी वाटचाल होते ती करायला सोपी जाते. म्हणून सत्वगुण वाढवणं, मनोविजय, समाधान आणि संत सद्गुरू यांचा संग आणि कृपा, या 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. श्रीमद शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये असं म्हटलेलं आहे की पहिल्यांदा मोक्ष हवा, ही इच्छा हवी. काय करायचंय मोक्षविक्ष, चांगला चाललाय ना आमचा संसार, मग ह्याच्यातच बरं वाटतंय, मग त्या डबक्यात फिरायला काहीच हरकत नाही. म्हणून आधी मुळामध्ये आपल्याला मुक्तीची इच्छा हवी, मुमुक्षुत्व ज्याला म्हटलेलं आहे ती हवी, मोक्ष हवा, ही इच्छा हवी. आणि ती जर हवी असेल तर मग आपोआपच त्या दृष्टिकोनातनं पावलं चालायची असतील तर दुसरी गोष्ट, नित्यानित्य विवेक करायला हवा. अनित्याबद्दल विरक्ती आणि नित्याची ओढ, असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे या दृश्य पसाऱ्यापासून आपल्याला विरक्ती मिळाली पाहिजे. दृश्य पसाऱ्यापासून म्हणजे तो पसारा तसाच राहणार आहे, आजूबाजूची माणसं तशीच राहणार आहे, जे काही गोष्टी आम्हाला व्यवहाराच्या दृष्टिकोनातनं करायच्या आहेत त्या तशाच असणार आहेत. पण तरी सुद्धा या सगळ्यातनं मनानी बाजूला होणं, म्हणजे त्या नित्याची ओढ मनामध्ये ठेवून अनित्याकडे फक्त थोडस आपली इन्व्हॉल्वमेंट असली तरी आसक्ती विरहित ती असायला, सगळ्यात राहून आपण त्यातनं मुक्त व्हायला पाहिजे, त्यातून बाहेर पडायला पाहिजे, दृश्य विश्वाची विरक्ती आली पाहिजे. आता दृश्य पसारायची म्हणजे ह्या चराचरामध्ये जे जे काही भरलंय ते दृश्य आहेच, पण त्या दृश्याची सीमा सांगताना सुद्धा आपण असं म्हटलं की आता मी डोळे बंद केले, सगळा बाह्य पसारा आता माझ्या दृष्टीसमोर नाही, सगळा अगदी मनापासून तो सगळा बाजूला केलेला आहे, पण तरी सुद्धा आपण डोळे मिटून बसल्यावर कान बंद केले, डोळे बंद केले, वाचा बंद केली, आता मला बाहेरचं काही नाही, म्हणजे दृश्य पसारा संपला असा त्याचा अर्थ होत नाही. दृश्य पसाराची व्याप्ती आपल्या मनात सुद्धा आहे. हे सगळं बंद करून बसल्यावर मनात सुद्धा विचार निर्माण होतात दृश्य पसाऱ्याबद्दलचे. आपलंच मन आपल्याच काही गोष्टी आपल्याच मनातून निर्माण करतं आणि आपल्याला ते स्वप्नाप्रमाणे आपल्या चक्षुसमोर दिसायला लागतं, जरी डोळे बंद असले तरी, जरी कान बंद असले तरी. हे जी आहे ही सुद्धा दृश्याची मर्यादा आहे, ती सुद्धा आपण गेली पाहिजे इथपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नित्याची ओढ, नित्य एकच आहे, सत एकम एव अद्वितीय परब्रह्म, तर तेच आहे. मग त्याची ओढ लागली पाहिजे आणि नित्यानित्य विवेक करताना अनित्याची विरक्ती आली पाहिजे, वैराग्य आलं पाहिजे की ते चाललंय ते चालू दे पण मी त्याच्यात नाही, अशा पद्धतीची भावना हवी. नित्याची ओढ लागली की इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह या मार्गाने मुक्तीचा प्रवास चालू होतो. ही तिसरी स्टेज आचार्यांनी सांगितलेली. आणि त्यांनी संत संगती, सद्गुरु कृपेचा वरदहस्त वगैरे सांगितलेला आहे. आपल्या या जीवाला देहरूपी तारूतनच न्यायचंय. तारू म्हणजे नाव, त्याचे मध्ये जर आपण बघितलं तर जीवात्मा हा प्रवास करत असतो. हा जीवात्मा जेव्हा प्रवास करतो तेव्हा सत्संग रूपी वल्ल त्याच्या हातात असायला पाहिजे. 2 वल्ली असतात नाव वलवायला, तर सत्संग आणि सत्कर्म यांची 2 वल्ली त्याच्या हातामध्ये असायला पाहिजे. मुमुक्षुत्वाचं शीड त्यांनी लावलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये भक्तीचा वारा भरला पाहिजे. आणि मग विवेक बुद्धीचं सुकाणू लावलं पाहिजे, कारण कुठल्या दिशेला नाव वळवायचे हे कळण्याकरता सुकाणू लागतं. आणि ते सुकाणू जे आहे ते विवेक बुद्धीचं तर हवंच आहे, पण त्याच्याच बरोबर त्याला ज्या 2 दोऱ्या ओढायच्या असतात ते सुकाणू वळवण्यासाठी, त्या सद्गुरु कृपेच्या लागतात. तेव्हा मोक्षाकडे आपल्याला जाणं सोपं होतं. या आनंदरूप परमात्मा हा विश्वामध्ये सगळीकडे भरलेला आहे आणि तेच माझं खरं स्वरूप आहे असा जेव्हा साक्षात अनुभव येतो त्यावेळेला त्याला मुक्ती असं म्हटलं जातं. असे हे मुक्तीच्या बद्दल सगळं सांगितलेलं आहे.
आणि ते सांगत असताना मोक्षयती दुःखम अनेन इति मुक्ती, दुःखापासून, बंधनापासून, वासनापासून, अज्ञानापासून, या सगळ्यापासून सुटण्याची अवस्था म्हणजे मुक्ती. आता हे नामरूपानी सर्व जग सीमित झालेलं आहे, अविद्येने भरलेलं आहे, अज्ञानाने भरलेलं आहे, तिथे अहंकार आहे. आणि या सगळ्या ह्यातून आपल्याला विरक्ती प्राप्त करायची, अलिप्तपण प्राप्त करायचे. आणि त्यासाठी अलिप्तपण मिळालं, मुक्ती मिळाली की स्वातंत्र्य मिळालं. मुक्ती मिळाली म्हणजे मुक्ती संग्राम, गोवा मुक्ती संग्राम आपण म्हणतो, ते स्वतंत्र झालं. म्हणजे त्याच्यावर कुठलं कोणाचं आता बंधन राहिलं नाही. आता इथे आपल्यावरती सुद्धा या सगळ्यातनं आपली सुटका होणं म्हणजे मुक्ती. पण आता ही मुक्ती कुणी मिळवायची? आपण मिळवायचे. का मिळवायचे? आम्ही असं समजतो की आम्ही याच्यात बांधलेलो आहोत म्हणून. पण मी बांधलेले आहे ही सुद्धा माझीच कल्पना आहे, आणि मला सुटायचंय ही सुद्धा माझीच कल्पना आहे. मग याचा प्रयत्न दुसऱ्या तिसऱ्या कोणी करून उपयोग नाही, माझा प्रयत्न मलाच करायचा आहे. म्हणजे ही मुक्ती ही कल्पना सुद्धा बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकाराने बांधलेली आहे, सांगितलेली आहे. म्हणजे इथे सुद्धा त्याला वेगवेगळी नावं दिलेली आहेत. कैवल्य कोणी म्हटलंय, कोणी अमृतस्य पुरुष हा म्हटलेला आहे, कोणी मोक्ष प्राप्ती म्हटलेलं आहे, मुक्ती प्राप्ती म्हटलेलं आहे, कोणी आणखीन बाकी म्हणजे अनेक नावं ज्यांनी त्यांनी आपापल्या ह्याच्याप्रमाणे नावं आपण कितीही ठेवू शकतो. नावं ठेवू शकतो म्हणजे आपण त्या मुक्तीला वेगवेगळ्या पद्धतीने नामकरण करू शकतो. आणि तशी नावं ठेवायची आपल्याला सवय असते. बारशाला सुद्धा आपण 2-4 नावं ठेवतो मुलांची, मग त्यातलं कुठलं कोणाला आवडतं त्याप्रमाणे हाक मारलं जातं. तसं मुक्तीची सुद्धा अनेक नावं दिली असली तरी मुक्ती म्हणजे बंधनातून मोकळं होणं, अशा पद्धतीचं आहे. इथे म्हणताना त्यांनी मुक्ती चतुष्टय असं म्हटलेलं आहे. आणि ही मुक्ती चतुष्टय सांगताना 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत. पण तरी सुद्धा यातले जर पहिल्या समासातल्या 1 ते 22 ओव्या जर आपण बघितल्या, तर यामध्ये समर्थांनी त्यावेळच्या काळानुसार विश्वरचना कशी आहे त्याची माहिती दिली. आता असं वाटतं की खरं म्हणजे आता ह्या रचनेच्या विश्वरचना जी त्यांनी संकल्पित केलेली आहे, त्यांना त्यावेळेला जी वाटलेली आहे, कारण त्यावेळेला आता मी जसं इथे बसून अमेरिकेतल्या लोकांशी बोलते, इथे बसून मी वेगवेगळ्या देशातल्या लोकांशी बोलू शकते, असं त्यावेळेला नव्हतं. त्यावेळेला भारत हाच आपला देश आहे आणि तिथे त्यांनी जेवढं त्यांनी फिरलेले आहेत, आज सेतू हिमाचल असं म्हणूया, हेच ब्रह्मांड होतं. मग ग्रंथांच्या द्वारे त्यांना कळलं की बाबा सप्तस्वर्ग, सप्तपाताळ, 14 लोक आहेत, तेव्हा ते विश्व तेवढं झालं. पण तिथपर्यंत गेलेलंच आहे असं नाही. जे मुक्त झालेत ते गेलेत असंही म्हटलेलं आहे. पण ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत. लोकांच्या दृष्टिकोनातनं जर विचार केला ग्रंथ लिहिताना, तर त्यांना शास्त्राधाराप्रमाणे असलेले 14 लोक किंवा आत्ता जे काही विश्व त्यांना दिसतंय तेवढं सीमित विश्व त्यांनी इथे मांडलेलं आहे. खरं तर मुक्ती चतुष्टय मांडत असताना या विश्वाची काय गरज होती? पहिल्या 22 ओव्या त्याच्यासाठी त्यांनी खर्च केलेले आहे. पण ज्या अर्थी त्या लिहिलेल्या आहेत याचा अर्थ त्याचा काहीतरी याच्याशी संबंध आहे. आपल्याला ज्या वेळेला आपण 4 मुक्तींचं वर्णन करतो त्यावेळेला सलोकता मुक्ती येते. मग सलोकता म्हणजे त्या त्या लोकांमध्ये जाता येतं, त्या लोकांमध्ये जाऊन त्या देवाचा सहवास लाभतो, असं म्हणजे नंतर आपण ते मुक्तीबद्दल बघणारच आहोत. पण तरी मग लोक कोणते आहे हे लोकांपर्यंत पोचावं म्हणून ते लोकही त्यांनी सांगितले. मग ते लोक सांगताना ऐलीकडे काय आहे पहिलीकडे काय आहे असाही त्यांनी विचार केलेला आहे. म्हणजे इथे ऐलीकडे पहिलीकडे असे हे शब्द आलेले आहेत. आणि ते ऐलीकडे पहिलीकडे म्हणजे जे ऐलीकडे आहे ते या भूतलावरती इथे जे आपल्याला दिसतंय ते आहे. आणि पहिलीकडे जे आहे ते स्वर्गलोक वगैरे जे आम्हाला आता आधी पाहायला मिळालेले नाही, ते सगळे पहिलीकडे आहे. हिमालयापर्यंत आ सेतू हिमालय जे आहे ते ऐलीकडे असं त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना 1 ते 22 मध्ये त्या काळानुसार जी त्यांच्या दृष्टीने ती विश्वरचना अशी म्हणून त्यांनी ती माहिती दिलेली आहे. आता ती कालबाह्य वाटते कारण सगळं जगच जवळ आलेलं आहे.
आपण इतकं क्षणामध्ये एकमेकांशी बोलू शकतो, इतकं जग जवळ आलेलं आहे. जग जवळ आलंय, पण माणसं जवळ आलेत असं काही म्हणता येणार नाही. कारण व्हॉट्सॲपवर कितीतरी मित्रमैत्रिणी झालेले असतात, पण ते जीवश्च कंठश्च नसतात. ते फक्त व्हॉट्सॲप पुरते असतात. कारण जीवश्च कंठश्च हा आपल्या ह्याच्यामध्ये संकटकाळी सुद्धा पटकन धावून येणारा असतो. आपल्याला कठीण काळ असतो तेव्हा धावून येणारा असतो. असे हे लोक जे येतात त्याला जीवश्च कंठश्च असं म्हटलं जातं. पण तरी सुद्धा आता व्याप्ती खूप वाढलेली आहे, त्यामुळे ही रचना आपल्याला थोडीशी कालबाह्य वाटते. पण तरी सुद्धा मुक्तीच्या दृष्टिकोनातून त्यांनी ती मांडली असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आता लोक चंद्रावरती जातात, ग्रहांवरती जातात, त्यामुळे हा बदल आपल्याला जाणवतो. पण त्यामागचा, यांनी सांगण्यामागचा उद्देश वेगळा आहे. इथे त्यांनी वैकुंठ लोक सांगितलंय, स्वर्ग लोक म्हणजे कोणता ते सांगितलंय. मग आपल्याला सलोकता मुक्ती मिळाली तर वैकुंठामध्ये जायचंय, स्वर्गामध्ये जायचंय. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सांगण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी निराकार परब्रह्म, निर्गुण परब्रह्म, शब्द शब्द वाचा याच्या पलीकडे असणारं शब्द ब्रह्म, हे असं हे परब्रह्म जे आहे ते परब्रह्म एकटं निवांत शांत होतं, इथपासून सुरुवात केलेली आहे. आणि मग ते म्हणतात, तो अहंकार वायू रूप, तयावरी तेजाचे स्वरूप, तया तेजाच्या आधारे आप, आवरणोदके समुद्र दाटले श्रीराम. आवरणोदके दाटले श्रीराम. आता इथे परब्रह्म एकटंच होतं हे आपल्याला माहिती आहे सगळं. पण मग त्याच्यामध्ये जे स्फुरण झालं, एकोहम, अशा पद्धतीचे जे अहमचं स्फुरण निर्माण झालं, म्हणून त्यांनी म्हटलंय तो अहंकार वायू रूप. तो अहंकार तिथे निर्माण झालाय, शक्तिरूप अहंकार. त्या अहंकाराचं स्फुरण झालं आणि त्याच्यातून पंचतन्मात्रा निघाल्या. या पंचतन्मात्रांची नंतर पुढे पंचमहाभूत झाली. आणि मग त्यातला जो म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश आपण जे म्हणतो, त्या आकाशातून वायू तयार झाला. वायूच्या घर्षणातून अग्नी निर्माण होतो, हे आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे त्यातनं तेज निर्माण झालं. तेजातून आप निर्माण झालं. आपल्याला खूप उष्णता शरीरामध्ये निर्माण झाली की घाम येतो, म्हणजे उष्णतेतून आपल्याला पाणी निर्माण होतं. तसं तेजातून आप निर्माण झालं. आणि आपाचा आळ म्हणजे सगळा गाळ जो आहे तो सगळा एकत्रित होऊन त्या पाण्याचा आधार घेऊन पृथ्वी निर्माण झाली. आणि ही जी पृथ्वी निर्माण झाली, हा जो भूगोल निर्माण झाला, तो शेषाने आपल्या डोक्यावर धारण केलेला आहे. आपण म्हणतो ना, शेषाने पृथ्वी धारण केलेली आहे. तो 52 फण्यांचा का 56 फण्यांचा नाक सुद्धा त्या परब्रह्माचं वर्णन करू शकत नाही, असं आपण पोथ्या पुराणांमध्ये वाचतो. त्याप्रमाणे त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. आणि हे सगळं वर्णन करताना ते म्हणतात त्यात मेरू पर्वत आहे. मेरू पर्वताचा उल्लेख हा भागवतामध्ये सुद्धा येतो. समुद्र मंथनाच्या वेळेला, मेरू पर्वताची रवी केली होती आणि मग ते घुसळला होता समुद्र. आणि त्यावेळेला कुर्मावतार झालेला आहे वगैरे. ते रवी सुद्धा ती खाली खाली जायला लागली, मग ती कोणीतरी धरायला पाहिजे म्हणून कुर्मानी अवतार घेतला. म्हणजे भगवान विष्णूंचा कुर्मावतार झाला अजित या नावाने. आणि मग हे सगळं त्यांनी तिथे आपल्याला सांगितलेलं. त्याचा आधार घेऊन समर्थ कदाचित म्हणत असावेत की मेरू पर्वत जो आहे तो मेरू पर्वत या भूमीच्या आतमध्ये जेवढा आहे तेवढाच वरती आहे. त्यांनी हे सगळं तोलून धरलेलं आहे. आता या मेरू पर्वत आहे तो खोल खोल आहे, तसाच उंच पण आहे. त्यामुळे त्याचा आधार आहे. आणि त्याला सप्तसागरांचा वेढा आहे. ही जी पृथ्वी आहे तिला सप्तसागरांचा वेढा आहे. आता हा सप्तसागरांचा वेढा म्हणजे आपण जे म्हणतो क्षार सिंधू, पहिला आपल्याला दिसतो तो क्षार सिंधू, तो जो आहे तो समुद्र खारट आहे. मग क्षीरसिंधू, क्षीरसिंधू म्हणजे दुधाचा समुद्र आहे. त्या दुधाच्या समुद्रामध्ये क्षीरसागरी विष्णू शेषशाही झालेत, हाही उल्लेख आपण बघतो. मग दधी समुद्र म्हणजे दह्याचा आहे. मग तुपाचा आहे. मग मधू म्हणजे मधाचा आहे. इक्षुरसाचा ज्याला म्हटलं जातं तसा.
आणि मग अमृताचा आहे. सगळ्यात शेवटी त्यांनी अमृताचा धरलेला आहे. कारण तिथे गेल्यावरती माणूस मृत होत नाही, अमृत तत्वाला प्राप्त होतं. अमृतस्य पुत्र, इथे मुक्तीचा सगळा भाग येतो. त्यामुळे हे 7 समुद्र, याच्या भोवती हा 7 समुद्राचा वेढा आहे. पण जेवढे आहे पिंडी तेवढे आहे ब्रह्मांडी, असं आपल्याला नेहमी सांगितलं जातं. तर आपल्यामध्ये सुद्धा हे 7 समुद्र आहेत. ते 7 समुद्र कोणते आहेत? मूत्रे, क्षार समुद्र. याचे वर्णन करण्याची आवश्यकता नाही, ते खारट असतं. मूत्र जे आहे ते खारट असतं. त्यामुळे मूत्रे क्षार समुद्र. लालायाम क्षीर समुद्र, लाळेमध्ये क्षीर समुद्र आहे, जे पचन करण्यासाठी उपयोगी पडतं. कफे दधी समुद्र, कफ जो आतमध्ये आहे तो म्हणजे दधी समुद्र. मेदसी घृत समुद्र, घृत म्हणजे तूप. तुपानी मेद वाढतो जास्ती खाल्ल्यानंतर, पण आवश्यक तेवढं खाणं गरजेचं आहे. हल्ली तेही खाल्लं जात नाही, का तर जाडी वाढेल म्हणून. मेदसी घृत समुद्र, वसायाम मधुसमुद्र. कमरेच्या इथे ओशट जे प्रकार खाल्ले जातात ते मधुसमुद्र असं म्हटलेलं आहे. आणि रक्ते इक्षु समुद्र. रक्ते इक्षु समुद्र म्हणजे ब्लड मध्ये शुगर असणं, हाही एक अर्थ त्याच्यामध्ये झाला. तो इक्षु समुद्र होऊ द्यायचा नसतो वगैरे म्हणतात, पण आपला होतो, कारण आपण साखर कारखानदारच असतो. त्यामुळे गोड खायला आवडतं आपल्याला. अशा तऱ्हेने हे 7 समुद्र आपल्या शरीरात पण सांगितलेले आहेत. जेवढे आहे पिंडात तेवढे आहे ब्रह्मांडात. पिंडातील साहित्य घेऊन योग साधावा, म्हणून नेहमी पिंडी ते ब्रह्मांडी आणि ब्रह्मांडी ते पिंडी असे दोन्ही प्रकारांनी सांगितलं जातं. अशी ही त्रिगुणात्मक सृष्टी निर्माण झाली. आणि त्याच्यामधल्या मेरू पर्वताजवळ आपण होतो, त्याला सप्तसागराचा वेढा त्यांनी म्हटलेला आहे. आणि मग ऐलीकडे हिमालय. आता ते हिमालयापासून सुरुवात करतात. कारण असे ते हिमालय, आसेतू हिमालय त्यांनी फक्त इथे वर्णन केलेलं आहे, जे लोकांना त्यावेळेच्या परिचित होतं. आता बाहेरचं जग कळायला लागलंय, पण आधी तेवढंच सीमित होतं. त्यांनी ऐलीकडे हिमाचल, मग पहिलीकडे काय आहे? पहिलीकडे बरंच काही आहे. स्वर्गलोक वगैरे त्यांनी म्हटलेले आहे. वैकुंठ लोक, स्वर्गलोक वगैरे हे पुढे आहेत. ऐलीकडे हिमालय. आणि मग हिमालय कुठे? त्याचंही वर्णन त्यांनी केलेलं आहे. तया ऐलीकडे हिमाचल, जेथे पांडव गळाले सकळ, धर्म आणि तमाल नीळ, पुढे गेले श्रीराम. हे सगळेजण जे आहेत पांडव आहेत ते नंतर तिथे जायला निघतात वगैरे. पांडवांचं शेवटचं जे पर्व आहे महाभारतातलं, त्याच्यामध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि तिथे हळूहळू एक एक जण खाली पडत जातं आणि फक्त धर्म तिथपर्यंत गेलेला आहे वगैरे, अशी काहीतरी कथा आहे. असं तर इथे त्यांनी म्हटलेलं आहे, जेथे पांडव गळाले सकळ, बाकीचे सगळे पांडव आधीच मृत्युमुखी पडत गेले, पण हिमालयाच्या पहिलीकडे जायला मात्र धर्मराज होता. आणि तमाल निळ, तमालपत्रासारखा निळ्या रंगाचा पांडवकालीन विष्णूचा अवतार म्हणजे श्रीकृष्ण. ते तर तिकडे गेलेच आहेत, कारण ते परब्रह्माचा अवतारच आहे. त्यामुळे निळसर रंगाचा, अशा तऱ्हेने त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे जे सगळं आहे हे तिथपर्यंत धर्मराज गेलेले आहेत, यमदेव गेलेले आहेत, तमाल निळ गेलेले, हे सगळे शेवटपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकलेले आहेत. कारण का बाकीचे गळून पडले? कारण तिथे मध्ये अडवायला अहिमही नावाचे शीत सर्प पडलेले आहेत. हिमालय पूर्ण बर्फाच्छादितच आहे ना, त्यामुळे तिथे इतकं टेम्परेचर खरं म्हणजे खाली असतं की नुसतंच तिथे जायचं म्हटलं तर ते शक्य नाही. त्यामुळे अशा पद्धतीने त्यावेळेचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि मग अहिमही हे सर्प तिथे आहेत, आणि ते हे सगळे थंडपणे तिथे पडलेले असले तर ते पुढे कुणाला जाऊ देत नाहीत, असं सांगितलंय. पण तिथे तिथे त्याच्या पुढे काय आहे तर बद्रीनारायण, तिथे मात्र तपस्वी मुनी वगैरे राहतात. आणि या नंतर मेरू पर्वताच्या बाबतीत त्यांनी असं सांगितलंय की तया मेरू पर्वता पाठारी, तीन शृंगे विषमहारी, परिवारे राहिले तयावरी, ब्रह्मा विष्णू महेश श्रीराम. हा जो मेरू पर्वत आहे हा सोन्याचा आहे असं म्हटलं जातं त्यावेळेच्या कल्पनेनुसार.
मेरू पर्वतावरती 3 शृंग आहेत आणि 3 शिखरं आहेत, टोकं आहेत 3 त्याला. आणि त्याच्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश राहतात. महेश त्यांनी सांगितलं म्हणजे ब्रह्मलोक, विष्णू लोक आणि कैलास लोक, असे 3 लोक तिथे आहेत असं त्यांनी सांगितलं. ब्रह्मशृंग तो पर्वतांचा, विष्णू शृंग तो मर्गजाचा, शिवशृंग तो स्फटिकाचा, कैलास नाम त्याचे श्रीराम. वैकुंठ नाम विष्णू शृंगाचे, सत्यलोक नाम ब्रह्मशृंगाचे, अमरावती इंद्राचे, स्थळ खालते श्रीराम. इथे ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मदेवाचं जे आहे ते मेरू पर्वत जो आहे तो दगडाचा आहे, पण तो सोन्याचा आहे. ते दगड सगळे सोन्याचे आहेत असं त्यांनी सांगितले. विष्णूंचं जे आहे ते पाचूचं आहे, वैकुंठ लोक. ब्रह्मदेवाचा सत्यलोक, विष्णूंचा वैकुंठ लोक आणि शंकराचं स्फटिकाचं पांढरशुभ्र स्फटिकाप्रमाणे बर्फ दिसतं त्यानुसार कैलास लोक. असे 3 लोक त्यांनी इथे सांगितलेले आहेत. आणि हे 3 लोक ज्या वेळेला तयार झाले तेव्हा त्याच्या खालती इंद्राचं अमरावती आहे. आता इंद्राचं अमरावती म्हणजे स्वर्गलोक आहे. स्वर्गलोकाचं वर्णनही त्यांनी तिथे केलेलं आहे. तेही खूप छान वर्णन केलेलं आहे. तिथे त्यांनी म्हटलेलं आहे, तेथे अमृताची भोजने, दिव्य गंधे दिव्य सुमने, अष्टनायका गंधर्व गायने, निरंतर श्रीराम. तेथे तारुण्य ओसरेना, रोग व्याधी असेना, वृद्धाप्याणी मरण येना, कदा काळी श्रीराम. म्हणजे हे स्वर्गाचं वर्णन आपण बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं आहे, त्यामुळे तिथपर्यंत जाण्याची काही आवश्यकता नाही. पण तिथे तारुण्य कधी कमी होत नाही. जरा व्याधी वगैरे ज्या सगळ्या आहेत त्या व्याधी तिथे नसतात. सगळं सुखाने ऐशो आरामात गंधर्व अप्सरा गायन करतायत, नृत्य करतायत, अशा पद्धतीने ते सगळं वर्णन त्यांनी केलेलं आहे. कारण स्वर्गाची ओढ माणसाला असते, त्याला कधी पाताळात जावं असं वाटत नाही. स्वर्गाची ओढ असते आणि पुण्य मार्गाने स्वर्गात जाता येतं, पाप मार्गाने नरकात जाता येतं. अशा सगळ्या कल्पना ऋषी मुनींनी आपल्या समोर मांडून ठेवलेल्या आहेत. त्याच्याप्रमाणे त्यांनी हे वर्णन केलेलं आहे. असं सगळं वर्णन झाल्यानंतर ह्या मोक्ष किंवा मुक्तीकडे ते वळलेले आहेत. आणि ते म्हणताना असं म्हणतात, ज्या येथे ज्या देवाचे भजन करावे, तेथे ते देवलोकी राहावे, स्वलोकता मुक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे श्रीराम. लोकी राहावे ते स्वलोकता, समीप असावे ते समीपता, स्वरूपची व्हावे ते स्वरूपता, तिसरी मुक्ती श्रीराम. इथे आपण ज्या देवाची उपासना करू त्या देवाची, म्हणजे अगदी ती उपासना परिपूर्ण जेव्हा होते तेव्हा जी मुक्ती मिळते ती सलोकता मुक्ती होते. ज्या देवाची आपण उपासना करू त्या देवाच्या लोकामध्ये आपल्याला राहायला मिळतं. सूर्याची उपासना केली तर सूर्य लोकात, चंद्राची उपासना केली तर चंद्र लोकात, इंद्राची यज्ञासहित उपासना केली तर स्वर्ग लोकात, आणि विष्णूची उपासना केली तर विष्णू लोकामध्ये म्हणजे वैकुंठामध्ये, शंकराची उपासना केली तर कैलास लोक. असे वेगवेगळे लोक जिथे आहेत, 14 लोक ज्यांनी म्हटलेले आहे. आणि त्यातलं जो स्वर्ग लोक आहे त्याच्यामध्ये हे सगळे बाकीचे लोक सुद्धा येतात. आणि त्या त्या ईश्वराचा तो ईश्वर तिथे राहत असतो, त्यामुळे त्या ईश्वराच्या आपल्याला त्या लोकामध्ये राहायला मिळतं. त्याचा सातत्याने आपल्याला अनुभव घेता येतो. म्हणून समर्थांनी या सगळ्या लोकांचं वर्णन केलेलं आहे. मग गोस्वामी तुलसीदास आपण म्हणतो, म्हणजे ते गोलोकवासी, कैलासाला गेल्यावर कैलासवासी, स्वर्गवासी. आपण स्वर्गवासी वेगळ्या अर्थाने वापरतो, अर्थात मृत्यूनंतर हे सगळं लावलं जातं. पण मृत्यूनंतर इष्टदेवतेच्या लोकांमध्ये राहायला मिळणं ही सुद्धा एक प्रकारची सलोकता मुक्ती आहे. अर्थात तिथे त्याचं पुण्य असेपर्यंत तो ते भोगू शकतो. पुण्य क्षय झाला की पुन्हा त्याला बॅक टू पॅव्हेलियन म्हणजे भूलोकावरती जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये येऊन ढकललं जातं. ते देव सुद्धा त्याचं पुण्य तोपर्यंत तिथे राहू देतात.
आणि त्याचं पुण्य समाप्त झालं, कमी कमी होत जातं. जसं जसं उपभोग तो तिथला घेतो त्या लोकातला, तसं त्याचं पुण्य क्षीण व्हायला लागतं. आणि पुण्य संपलं की पुन्हा तो त्याला मृत्यू लोकामध्ये नरदेह प्राप्त करून दिला जातो. म्हणजे इथे पाप पुण्य दोन्ही समान होतं आणि पुन्हा नरदेहात तो सगळं मिळवायला जातो. अशा तऱ्हेने ही सलोकता मुक्ती आपल्याला मिळते. पण पुण्यक्षय झाला की मात्र परत यावं लागतं. आता मुळात श्रवण कीर्तन नामस्मरण यामुळे सलोकता मुक्ती मिळते असं आपण म्हटलं. आणि अन्नमय कोशाचा इथे त्याग झालेला असतो. अन्नमय कोश, प्राणमय कोश याचा हळूहळू निरसन व्हायला लागलेलं असतं. खरं म्हणजे ह्याच्यामध्येच मुक्ती मिळाली तर तो फक्त सलोकता मुक्ती भोगू शकतो. आता जे देवाजवळ राहायला मिळतं, त्या लोकांमध्ये राहायला मिळणं वेगळं आणि सतत देवाच्या सान्निध्यात राहायला मिळणं वेगळं. सतत देवाच्या सान्निध्यात राहायला मिळतं त्याला समीपता मुक्ती असं म्हटलं जातं. आता हे समीपता मुक्तीमध्ये गोपी आणि कृष्ण यांचं वर्णन केलं जातं. त्यांचं उदाहरण आहे, श्रीकृष्णाच्या सहवासात त्यांना सातत्याने राहायला मिळालेलं आहे, मिळत असे. त्याचं कारण असं, तो गोकुळ सोडून गेला. आता कुठे त्यांना राहायला मिळालं त्यांच्या सहवासामध्ये? तो गोकुळ श्रीकृष्ण सोडून गेल्यावर परत कधीच आलेला नाहीये. पण ज्या वेळेला उद्धव त्यांना सांगतो की त्या श्रीकृष्णांनी तुम्हाला त्याचं स्मरण करायला सांगितलंय, तेव्हा गोपी त्याला म्हणतात, अरे स्मरण कुणाचं करायचं? ज्याला विस्मरण झालंय त्याचं स्मरण करावं लागतं. आमच्या विस्मरणात तो नाहीच आहे, आमच्या स्मरणातच तो कायम आहे. हे जे आहे ना, हे सातत्याने देवाच्या स्मरणात राहणं, असं ज्या वेळेला देवाचं स्मरण करत राहणं, त्याचं स्मरण ठेवणं आणि आपल्याला दुय्यम स्थान देणं, त्याच्यावर अपार प्रेम करणं, म्हणजे अर्चन भक्ती ज्याला म्हटली जाते, वंदन भक्ती म्हटली जाते, त्याप्रमाणे सातत्याने देवाचेच चिंतन करणं, असं अशा ह्या लोकांना समीपता ही मुक्ती मिळते. म्हणजे कसं की मग देवाच्या ठिकाणी काही पशु पक्षी वगैरे तेथे ठेवले जातात. पूर्वीच्या काळी असे देवाच्या इथनं राहत असत, झाडावरती पशु पक्षी, मोर, हरिणं अशी सगळी देवाच्या सान्निध्यात राहत असत. ही त्यांची समीपता मुक्ती आहे. म्हणजे त्यांना कायम देवाच्या सान्निध्यामध्ये राहता येतं. इतकंच नाही, इतकं जवळ की फुलांच्या साह्याने त्याच्या गळ्यामध्येच त्यांना आरूढ होता येतं. म्हणजे फुलांचा हार त्या देवावरती. बघा, फुलांच्या बाबतीत सुद्धा दोन प्रकार आहेत. एक तर मृत्यूशय्येवरती त्यांना ठेवलं जातं, देवाच्या पूजेमध्ये ठेवलं जातं. मग आपल्या गजरा वगैरे आपण माळतो त्याप्रमाणे आपलं मग देवाचं सान्निध्य आहे, मनुष्याचं सान्निध्य आहे का शवाचं सान्निध्य आहे, हे सान्निध्य त्याच्या त्याच्या समीपता या भक्तीवरती अवलंबून असतं. मग इथे समीपता जी आहे ती देवाची समीपता या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे तिथे अलंकार बनून, सोनं म्हणून अलंकार बनून देवाच्या गळ्यातले हार, चंद्रहार म्हणा, मोत्याचे हार म्हणा, फुलांच्या माळा, तुळशीच्या माळा, ही जी आहे ना, ही सुद्धा एक प्रकारची समीपताच आहे. आणि आपल्याला तर कृष्ण आणि गोपी यांच्याबद्दल तर माहितीच आहे. बासरीबद्दल त्यांना चिकार हेवा वाटायचा. गोपींना सगळ्या त्या कृष्णाची बासरी जी आहे ती त्याच्या ओठावर तो कायम धारण करायचा आणि ती ओठाच्या जवळ म्हणजे किती समीप आहे त्याचा हेवा ते करायचे. त्यावेळेला भगवंतानी त्यांना सांगितले, ही 6 भोकं जी आहेत ना, त्यातनं सगळ्या गोष्टी बाहेर काढून टाकायचे. ती पोकळ आहे, तिच्या आत काही नाहीये. मी जसा स्वर लावीन किंवा फुंकर घालीन त्याप्रमाणे तिचे स्वर उमटतात. तिला तिचं स्वतःचं अस्तित्व नाही. एवढी त्याची भक्ती केल्यानंतर जी समीपता प्राप्त होते ती म्हणजे बासरीची समीपता आहे. अशा प्रकारे विष्णूचे पार्षद आहेत, जय विजय वगैरे, ह्यांना त्यांचं सान्निध्य कायम आहे. द्वारपाल आहेत, आत बाहेर जाताना सतत समीपता, ह्या पद्धतीने त्यांचं वर्णन केलं जातं. आणि समीपता म्हणजे सतत ध्यानी मनी तेच असल्यामुळे ही समीपता प्राप्त होते. आणि इथे क्षय, मनोमय कोशाचा निराश होतो, असंही आपण बघितलं होतं. इथे देवाच्या सख्य भक्तीमुळे सतत त्याच्या चिंतनामुळे त्याच्यातले विभूती गुण जे आहेत ते भक्तामध्ये येतात. त्याला स्वरूपता भक्ती असं म्हटलं जातं.
देवाचेच गुण त्याच्यामध्ये यायला सुरुवात होते, देवत्व त्याला प्राप्त व्हायला सुरुवात होते. ही स्वरूपता आहे, स्वरूपता. त्याचंच रूप त्याच्यामध्ये येतं. एक साधं उदाहरण देते. आपण ज्या वेळेला आपण म्हणजे गायन शिकायला, जे संगीतात शिकायला जे लोक जात असतात, मला संगीताचं फारसं ज्ञान नाही असो, तर संगीत शिकायला जेव्हा त्या व्यक्तीकडे, एखाद्या गुरूंकडे जातात, तो गंडा वगैरे बांधतात आणि नंतर त्या सद्गुरू जे शिकवतात त्याप्रमाणे त्या घराण्याचं गाणं वगैरे सगळं सुरू होतं आणि सद्गुरू सांगतील त्याप्रमाणे तो ते गाणं म्हणतो, म्हणजे गायनातले. आणि मग हे जेव्हा ते गायन केलं जातं तेव्हा तो त्या सद्गुरूंचं निरीक्षण करत असतो, त्याचे स्वर कसे लागतायत, त्यांचे हातवारे कसे होत आहेत, काय पद्धतीने ते उच्चार करतायत, हे सगळं जेव्हा तो करत असतो तेव्हा त्या सद्गुरूंची छाप त्या शिष्यावर पडलेली आपल्याला दिसते. मग काहींचे ते असे हातवारे करणं होतं, काही जण असे असे हातवारे करतात, काही जण म्हणताना अशा पद्धतीने म्हणतात, तशा पद्धतीने म्हणतात, अंगाचा हालचाल सुद्धा त्या पद्धतीने होते. हे जे सगळं आहे ना, हे त्यांचं स्वरूपच त्याच्यामध्ये येतं आणि तशा पद्धतीचीच गायकी त्याच्यातून बाहेर पडते. हे जसं उदाहरण आहे, त्या त्या पद्धतीने केलं जातं. तसं इथे सुद्धा त्या सद्गुरूंचं सतत, सद्गुरू म्हणजे देवाचं म्हणा, सद्गुरूंचं म्हणा, सातत्याने ती भक्ती केली जाते आणि ती भक्ती करत असताना सतत त्यांच्याप्रमाणेच आचरण. समीपता आणि सलोकता वेगळी, ही त्याच्याही पुढची स्टेज आहे थोडीशी, की इथे सख्य भक्तीमुळे सतत त्याचं चिंतन केलं जातं. सख्य भक्ती आहे इथे, दास्य भक्ती आहे. तो सांगेल ते करायचं, तो म्हणेल ते करायचं, त्याच्याशी आपलं मोकळेपणाने बोलायचं. हे जे सगळं आहे ना, यामुळे गायनाच्या बाबतीचं जसं उदाहरण दिलं तसंच देवाच्या बाबतीमध्ये घडतं. देवाच्या सख्य भक्तीमुळे, सततच्या चिंतनामुळे त्याचे सगळे गुण त्या शिष्यामध्ये यायला सुरुवात होते आणि तिथे त्याला ती स्वरूपता प्राप्त होते, स्वरूपता. त्या रूपाशी तो तदाकार होतो, तादात्म्य पावतो. अशा पद्धतीने ते केलं जातं. बरेच वेळा बघा, आई मुलाशी बोलते, मुलीशी बोलते, त्या बोलण्याची हालचाल आपण म्हणतो ना, अगदी आईसारखं बोलते ती, किंवा अगदी ना बाबांसारखं बोलते. ते कुठेतरी कायमच्या सातत्याने, सहवासाने, सख्याने, अशा पद्धतीने ह्या गोष्टी घडत असतात. आई मुलांचे हातभाव, हातवारे करण्याची पद्धत एक असते त्या प्रकारे. म्हणजे इथे या जय विजय यांना समीपता ही भक्ती मिळालेली होती, हे मुक्ती मिळालेली होती. असं स्वरूपता ही सुद्धा आपण जर बघितलं तर ती ही अनेक लोकांना मिळते. ते जवळजवळ देवांसारखेच दिसायला लागतात. स्वामी स्वरूपानंद जे आहेत, स्वरूपानंद, त्यांचे सुद्धा शिष्य त्यांच्यासारखेच दिसायला लागतात. असे काही सारखे फोटो मी बघितलेत. मला क्षणभर वाटलं, अरे हे स्वरूपानंद आहेत का? पण नंतर जवळ जाऊन चेहरा बघितला आणि मग लक्षात आलं, नाही, थोडं काहीतरी वेगळं आहे. म्हणजे हे त्यांचे शिष्य अमके अमके आहेत, असे खाली पाटी लिहिलेली होती. म्हणजे तशा म्हणजे त्यांचं नाव, खरं म्हणजे ते त्यांचं आधी पुण्यामध्ये ब्युटी स्टोअर होतं, नंतर ते त्यांचे भक्त झालेले होते. मग हळूहळू त्यांनी सर्व गोष्टी बंद केल्या आणि ते त्या मार्गाला लागले आणि ते त्यांच्यासारखेच दिसायला लागले. अशा पद्धतीने मी सांगते की ते रूप त्यांना प्राप्त होतं आणि नुसतं रूप प्राप्त होतं असं नाही, त्यांच्यातले विभूती गुण पण त्यांच्यामध्ये येतात. पण तरीही या तीनही भक्ती नाशिवंत आहेत. या तीनही भक्ती नाशिवंत आहे. का भक्ती या तिन्ही नाशिवंत आहेत? तर सुकृत आहे ते भोगती. हा, स्वामी माधवनाथ, बरोबर. म्हणजे असंच कुठे कुठे साम्य आपल्याला दिसायला लागतं त्यांच्यामध्ये. मग आता हे कुणीतरी इथे पाठवलं त्यामुळे मला समजलं, पण पटकन माझ्या नाव लक्षात आलं नव्हतं. श्रोते सुद्धा वक्त्यापेक्षा जास्त श्रेष्ठ असतात हे आपल्याला लक्षात येतं. त्यांना बहुश्रुत असल्यामुळे बरीच माहिती असते, हेही आपल्या लक्षात येतं. धन्यवाद. इथे सुकृत आहे तो भोगती, सुकृत सरताची ढकलून देती, आपण देवते असती जैसे तैसे. म्हणजे बघा, इथे ह्या तीनही ह्याच्यामध्ये आपलं पुण्य क्षय झाला की ते पुन्हा आपल्याला परत यावं लागतं, असं मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे.
आपण हॉटेलचं बिल भरतो, अगदी 5 स्टार हॉटेलमध्ये राहायला जातो, पण आपण जे काय 3 दिवसाचं 4 दिवसाचं बिल भरलेलं असेल तोपर्यंत ते लोक काही आपल्याला विचारत नाहीत. अगदी वा वा, छान छान, अमुक हवंय का तमुक हवंय का, एवढी सेवा करतात. तसंच या 3 मुक्तींचं आहे बरं का. कारण काय आहे, या तीनही ह्याच्यामध्ये पुण्य आहे, म्हणजे तुम्ही तिथे डिपॉझिट केलेलं आहे पुण्य, या पैसे भरलेले आहेत, तोपर्यंत 5 स्टार मध्ये ते काही विचारत नाही. पण जेव्हा तुमचं बिल आता उद्या संपतंय, उद्या तुम्हाला बाहेर पडायचंय, त्या दिवशी ते रात्री विचारायला येतात, बरं मग आपण केव्हा आता बाहेर पडणार आहात, म्हणजे तुमची पुढची काही सोय करायची आहे का. अदबशीरपणे विचारतात, नाही असं नाही, पण आठवण करून देतात की पैसे संपलेत, पुढे राहायचं असलं तर बिल भरा, नाहीतर मग सोडा, पुन्हा पुन्हा तुमच्या घरी पण अगदी व्यवस्थित. तसं इथे तुमचं पुण्य संपलं की सर्व देव जे आहेत, आपण देव ते असती जैसे तैसे, ते तिथेच राहतात. ते तुम्हाला पुण्य देत नाही आणि पापही देत नाही, दोन्ही गोष्टी आपल्या आपल्या हातात आहेत. त्यामुळे सुकृत सरताच ढकलून देते असं म्हटलेलं आहे. इथे अगदी प्रत्यक्ष ढकलून देणं असं म्हणता येत नाही, पण पुण्यक्षय झाला की आपोआपच ते तुम्हाला भूलोकावरती जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये पुन्हा टाकून देतात आणि म्हणतात आता पुण्य कमव, पैसे कमव आणि मग पुन्हा इकडे ये. अशा तऱ्हेने या तिन्ही मुक्ती ज्या आहेत ना, त्या खरं म्हणजे नाशिवंत आहेत. कारण ह्या माया निर्मित आहेत म्हणून त्या नाशिवंत आहेत. सगुण भक्ती ही पहिली पायरी आहे. त्यात भाव कमी पडला, भक्ती कमी पडली तर ती डगमगते, कारण ती फक्त श्रद्धेवरती अवलंबून असते. पण सगुण भक्ती पार करून आलेला भक्त जेव्हा निर्गुण भक्ती करतो, बघा सगुण भक्तीमध्ये श्रद्धा आहे, भक्ती आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या श्रद्धेवरती त्या भक्तीवरती तो करत असतो, पण श्रद्धा काही वेळेला डळमळीत होऊ शकते की नाही. म्हणून सगुण भक्तीवरती आधारलेल्या या सगळ्या मुक्ती आहेत. पण जेव्हा निर्गुण भक्ती केली जाते, ती निर्गुण भक्ती ही बुद्धीच्या जोरावर आणि ध्येयनिष्ठतेच्या जोरावर केली जाते. त्यामुळे निर्गुण भक्ती जी आहे ती थोडीशी निश्चळ असते, ती डळमळीत होत नाही, कारण ती बुद्धीवरती आणि ध्येयावरती अधिष्ठित असते. त्यामुळे सगुण भक्तीचं निर्गुण भक्तीमध्ये विलिनीकरण आधी व्हावं लागतं, म्हणून सगुणाकडून निर्गुणाकडे जाणं महत्वाचं आहे. ते खरं आधी साध्य करावं लागतं. आणि निर्गुण भक्ती ज्या वेळेला केली जाते त्यावेळेला आपोआपच सायुज्य मुक्ती मिळते. कारण निर्गुण भक्ती, आत्मनिवेदन भक्ती ज्याला म्हटले जातं, ही थोडीशी निर्गुणाकडे जाणारी आहे. इथे आपला स्व नाही, काही नाही, काही नाही, परब्रह्मही आपल्याला दिसत नाही, ओळखता येत नाही. आणि त्या निर्गुणाची भक्ती ज्या वेळेला केली जाते तेव्हा स्वच विसर्जन होऊन स्वस्वरूपाची ओळख झालेली असते. पहावे आपणासे आपण या नाव ज्ञान, ते ज्ञान जातं, ते ज्ञान आपल्याला होतं आणि अनिर्वचनीय अशा परब्रह्माशी आपलं नातं जडलं जातं. नवे नवे त्याच्याशी एकरूपत्व येतं. इथे परब्रह्म जे आहे ते शाश्वत आहे. हे 14 लोक, 14 भुवन, हे जी सगळी तिथे देव राहतात असं सांगितलेलं आहे, ती सलोकता, ज्या वेळेला प्रलय होईल त्यावेळेला ब्रह्मा विष्णू महेश तरी कुठे राहणार आहेत, ते सुद्धा प्रलयामध्ये जाणार आहेत. मग ते जे जाणार आहेत त्यांचे लोकही जाणार आहेत, तर त्या लोकात असलेली मुक्ती जी आहे तीही त्याच्याबरोबर जाणार आहे, तीही नाशिवंत आहे. स्वरूपता भक्ती, ते रूप त्यांच्याकडे आहे. त्या देवाला आपण विष्णूला विष्णू म्हणतो, त्याला नाव दिलेलं आहे, शंकराला महेश म्हणतो, त्याला नाव, पण ही त्यांची नावं नाम रूपा सकट ते लोक जाणार आहेत. मग ती स्वरूपता भक्ती सुद्धा उपयोगाची नाही. स्वरूपता नाही, समीपता नाही, कारण हे सगळे जे आहेत हे सगळे मायेमध्ये येणाऱ्या मुक्ती आहेत. पण ते परब्रह्म जे आहे ते निर्गुणाची भक्ती केल्यानंतर, तिथपर्यंत पोहोचल्यानंतर त्याच्याशी, त्या मूळ मायेचे जे स्पंदन आहे एकोहम, त्या अहम तत्वाशी आपण विलीन होऊन जातो. ते सूक्ष्म जाणीव सुद्धा अहमची तिथे नष्ट होते. त्या मूळ मायेपर्यंत गेल्यानंतर मूळ माया आणि परब्रह्म वेगवेगळे नाहीत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे ही मूळ माया आपल्याला स्वतःला बाजूला करते, नष्ट होत नाही. ते त्याचं स्पंदन आहे, त्यामुळे ते नष्ट होत नाही. पण आपण त्या स्पंदनापर्यंत जातो त्यावेळेला निर्गुणाची भक्ती करताना तिथपर्यंत जाता येतं. आणि तिथे गेल्यानंतर ती माया जी अहम अहम ब्रह्मास्मी किंवा अहम
हा जो एको अहम, हा जो स्पंदनाचा भाग आहे, तिथपर्यंत आपण पोचतो. आपला अहम त्या अहम मध्ये विसर्जित करून टाकतो. अहम ब्रह्मास्मी मधला अहम आणि अस्मी हा सुद्धा तिथे विसर्जित केला जातो. आणि आपण ती सूक्ष्म जाणीवही त्या मूळ मायेकडे देतो. तिथे आपण आपलं राहत नाही. ती माया आपल्याला परब्रह्माच्या स्वाधीन करते आणि आपण पुन्हा दूर होते. तशा तऱ्हेने ती माया आपल्याला आपल्याला तिचा त्याग करावा लागत नाही. ती आपल्याला परब्रह्माच्या ताब्यात देते आणि तिथून बाजूला होते, असं वर्णन केलं गेलेलं आहे. त्यामुळे म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत, म्हणून तिन्ही मुक्ती नाशिवंत, सायोज्य मुक्ती ते शाश्वत, तेही निरोपिजेल सावचित्त, ऐक आता श्रीराम, ब्रह्मांड नासेल कल्पांती, पर्वतासहित जळेल क्षिती, तेव्हा अवघेच देव जाती, मा मुक्ती कैच्या तेथे श्रीराम. प्रलय होतो, महाप्रलय होतो. पिंडी दोन, ब्रह्मांडी दोन, हे प्रलय आपल्याला सांगितलेले आहेत शास्त्राप्रमाणे. तर ते जे आहेत ते प्रलय, तिथे मृत्यू प्रलय वगैरे ह्याला आता काही त्याचा संबंध नाही. पण ह्या मुक्तींच्या संदर्भात जर आपण बघितलं तर ज्या वेळेला ब्रह्मप्रलय होतो, सर्व पूर्णपणे नाहीसं व्हायला लागतं, विश्व ब्रह्मांड सगळं एकात एक मिसळून पूर्ण प्रलय निर्माण होतो. त्यावेळेला सर्व लोकही त्याच्यामध्ये जातात. देवलोक, स्वर्गलोक, महेशलोक, वैकुंठ लोक, सगळं हे सगळे त्याच्यामध्ये, ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा जातात. म्हणजे बाकीचे देव तर दूरच राहिले. या तीन शक्ती आहेत, उत्पत्ती स्थिती आणि प्रलय करणाऱ्या. हे सगळं नष्ट होतं आणि मग फक्त उरतं काय, एकम एव द्वितीय परब्रह्म. मग हे जर परब्रह्म उरतं, ते निर्गुण उपासना करून माया ज्या वेळेला, मूळ माया ज्या वेळेला आपल्याला त्या परब्रह्माच्या स्वाधीन करते, त्यावेळेला सायुज्य मुक्ती मिळते. ती सायुज्य मुक्ती शाश्वत आहे, कारण ते परब्रह्म कुठेही जात नाही. ती मुक्ती आपल्याला मिळालेली असते. म्हणून इथे म्हटलेलं आहे, तेव्हा निर्गुण परमात्मा निश्चळ, निर्गुण भक्ती हे अचळ, सायुज्य मुक्ती ते केवळ, जाणीजे ऐशी श्रीराम. ही सायुज्य मुक्ती आहे जी आत्मनिवेदनामुळे मिळते. त्याच्याशी एकरूपत्व आहे, त्याच्याशी समीपता आहे. हे सगळ्या गोष्टींमध्ये द्वैत आहे. मी त्याच्या समीप आहे, इथे द्वैत आहे, म्हणजे ते मायेत आहे. मी त्याच्या लोकात राहतो, इथेही द्वैत आहे, म्हणजे ते मायेत आहे. समीपता स्वरूप, मला त्याचं रूप प्राप्त झालं म्हणजे मी त्याच्या, मी आणि तो वेगळाच आहे ना. वेगळा म्हणजे भक्तच आहे, विभक्त नाहीये. पण तरी सुद्धा मला त्याचं ही अहमची सूक्ष्म जाणीव तिथपर्यंत आहे. तिथपर्यंत द्वैत आहेच. मग द्वैत जे आहे तोपर्यंत माया आहे. आणि आपल्याला निर्गुण भक्ती करून अद्वैतापर्यंत जायचंय आणि तिथपर्यंत मूळ मायेच्या स्पंदनापर्यंत जायचंय. तिथे अहम विसर्जित करायचंय. ती सायुज्य मुक्ती आहे आणि ती शाश्वत आहे. चार देव ज्या वेळेला सांगितले जातात, चत्वार देव असा समास आहे पुढे, तिथे सुद्धा ब्रह्मा विष्णू महेश हे खरं म्हणजे निर्गुण साकार आहेत. साकार आहेत म्हणजे मायेत आहेत. अवतार देव आहेत हे सुद्धा सगुण निराकार आहेत, पण ते गुण आहेत त्यांच्यात, म्हणजे तेही मायेत आहेत. आणि प्रतिमा देव जर आपण जे तसबिरी वगैरे लावतो, ते सगुण साकारच आहेत, म्हणजे तेही मायेतच आहेत. हे तीनही सगळे जे आहेत ते मायेतच आहेत. पण एकम एव अद्वितीय असं परब्रह्म तत्व आहे, ते मात्र निर्गुण निराकार आहे आणि ते शाश्वत आहे. आणि त्याच्यापर्यंत पोहोचून मिळणारी जी मुक्ती आहे ती शाश्वत मुक्ती आहे, ती सायुज्य मुक्ती आहे. हे सगळे पहिले तीन जे आहेत हे चंचळामध्ये येतात, म्हणजेच मायेमध्ये येतात, असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय, सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. हे जरी खरं असलं तरी सुद्धा सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, हे आवघे प्रांजळ केले, सद्गुरु केलिया श्रीराम. सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, हे आवघे प्रांजळ कळे सद्गुरु केलिया. आपण ज्या वेळेला चार देहांचं निरसन करतो तेव्हा पहिले तीन देह आहेत हे अज्ञानाचे आहेत.
ते निवारण करणं, त्याचा निराश करणं आपल्या हातात आहे. पण महाकारण देह जो आहे तो ज्ञानाचा देह आहे. तो सद्गुरु कृपेशिवाय निरसन त्याचं होत नाही. हे जसं आहे त्याप्रमाणे सगुण भक्ती आपल्याला करता येते. 2 उपास करा, 4 माळा करा, तीर्थक्षेत्राला जाऊन या, ह्या सगळ्या आपल्याला करता येतात. त्या शारीरिक आहेत, त्यामुळे ते आपण करू शकतो. पण ज्या वेळेला मानसिक भक्ती करायची, मनाच्या स्तरावर भक्ती करायची असते, त्यावेळेला थोडंसं सद्गुरूंचं मार्गदर्शन लागतं. त्याचं कारण असं आहे की तिथे तो विचारांचा विवेक करायचा असतो आणि ती भक्ती, निर्गुणाची भक्ती, ही विचारांवर अधिष्ठित आहे. त्यामुळे विचारांवर अधिष्ठित, निर्गुणावरती अधिष्ठित अशी ती भक्ती असल्यामुळे त्याचा विचार, आत्मानात्म विचार, सारासार विचार, हा विवेक तिथे करायचा आहे. तत्व विवेक तिथे करायचा आहे. या सगळ्या गोष्टी तिथे करायच्या असल्यामुळे त्या भक्ती करता मार्गदर्शन लागतं आणि ते सद्गुरू मार्गदर्शन करतात, संत सज्जन ते मार्गदर्शन करतात. म्हणून त्यांचा सहवास या निर्गुणाच्या उपासनेकरता अत्यंत आवश्यक आहे. म्हणून निर्गुण भक्ती ही न चळे, ती शाश्वत आहे असं त्याने. आणि त्या निर्गुण भक्तीच्या साह्याने आपण सद्गुरूच्या कृपेने जर तिथपर्यंत गेलो तर निश्चितपणे सगुणात जे द्वैत असतात, संकल्प विकल्प, स्थूल सूक्ष्म, जन्म मृत्यू, हे तिथे काहीही नसतं. ती शाश्वत आहे, ती निर्गुण आहे. गुण आलं की द्वैत आलं, त्यामुळे ते सगळं ह्याच्यामध्ये येतं. या तापत्रयापासून म्हणजे सत्व रज तमापासून सुद्धा आपली सुटका होते. जीव शिव एकरूप होते, त्यावेळेला सायुज्य मुक्ती मिळते, जी अविनाशी आहे. म्हणजे गुरुनी सांगितलेल्या मार्गावरनं जर आपण गेलं तर निश्चितपणे आपल्याला ती प्राप्त होऊ शकते. मुक्ती म्हणजे बंधनातून मोकळं होणं. आत्मा हा नेहमी मायेच्या बंधनात राहिलेला आहे. तो त्या मायेतून मोकळा होणं आणि मूळ मायेशी त्याच्या अहमचं विसर्जन करणं, इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. आनंद त्या मुक्तीची, कारण आपल्याला नेहमी मुक्त व्हायला आवडत असतं. कोणाचं बंधन नॉर्मल कोर्समध्ये सुद्धा आपल्याला आवडत नाही. कोणी अमकं तमकं बंधन घातलं की आपल्याला राग येतो. मग साध्या व्यवहारात सुद्धा आपल्याला जर आपल्याला कुणाचं बंधन आवडत नाही, आपल्याला आपल्या मनाप्रमाणे वागायला आवडतं, ही आणि त्यामध्ये आपल्याला आनंद मिळत असतो, ही माणसाची स्वाभाविक ओढ आहे. तीच ओढ फक्त मुक्तीच्या दिशेने वळवली की आत्मानंद प्राप्त होतो. मनुष्य देही आनंद होणारा प्राप्त हा अशाश्वत आहे. तो तेवढ्या वेळापुरता आहे की मला कुणाचं बंधन नाही, मी काय वाटेल ते करू शकते, म्हणून मी आता असं असं करणार आणि त्याच्यात मला आनंद झाला. हा आनंद फार काळ टिकणारा नाहीये. पण मुक्तीचा आनंद जो आहे, सायुज्य मुक्तीचा आनंद आहे, तो ब्रह्मानंद आहे. कर्मबंधनातून सुटका होते, मायेतून सुटका होते. आणि आपल्या इथे असं म्हटलं जातं की मृत्यूनंतर मग वैकुंठ लोक प्राप्त झाला का, कैलास लोक प्राप्त झाला. मृत्यूनंतर नाही, याची देही याची डोळा मुक्तीचा अनुभव घेणं, यासारखा दुसरा आनंद नाही. आणि तो मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे हे नाही, ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणत असतो. पण त्या प्रत्यक्ष आचरणात केव्हा येतात, जेव्हा मुक्ती, सायुज्य मुक्तीपर्यंत याची देही याची डोळा गेलं तर. मग विदेहमुक्त, जीवनमुक्त वगैरे आपण सगळी जी वर्णनं करत असतो ती. इथे या सगळ्या गोष्टी, मृत्यूनंतर ज्या गोष्टी मला सोडून जाणार आहेत, खरं म्हणजे याची देही याची डोळा मुक्ती मिळवायची म्हणजे नक्की काय करायचं. अजून मला मिळालेली नाही, त्यामुळे त्याची अनुभूती नाही, हे मान्य आहे. पण शास्त्राने काय सांगितलेलं आहे, शास्त्रामध्ये काय म्हटलेलं आहे, ते तर आपल्याला निश्चित सांगता येईल. याची देही याची डोळा मुक्ती मिळणं म्हणजे मृत्यूनंतर मी कोणत्या कोणत्या गोष्टी सोडून जाते, जे जे नाशिवंत आहे ते सगळं सोडून जाते. पंचभूतात्मक सगळं देह सोडून जाते वगैरे, आपल्याला माहिती आहे, सगळं सोडून जाते. मग हे सगळं आपल्या बुद्धीच्या पातळीवरती, आपल्या मनाच्या पातळीवरती एक 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 सोडून देणं म्हणजे संग निस्संग होणं. आत्मारामामध्ये त्याचं सगळं वर्णन आपण केलेलं आहे, तेही आपण ऐकलं की आपल्या लक्षात येईल. तर त्यावेळेला जे सगळं संग निस्संगातीत होणं, याची देही याची डोळा, सगळ्याचा आनंद उपभोगून त्या सगळ्यातून दूर राहणं, आसक्ती विरहित राहणं,
आणि तरी सुद्धा याची देही याची डोळा या सगळ्यातून मुक्त होणं म्हणजे मुक्ती प्राप्त करणे. कशातही आसक्ती ठेवून राहायचं नाही. गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा. मी मुक्त राहणे, मोकळं राहणं, पुन्हा त्याच्यात अडकून पडायचं नाहीये, हे लक्षात ठेवून राहणं म्हणजे याची देही याची डोळा मुक्ती मिळवणं. आणि अशी मुक्ती मिळवणं सुद्धा महत्वाचं आहे. मृत्यूनंतर मिळणारी मुक्ती तर मिळणारच आहे, चांगल्या कर्मानी मिळणार आहे, वेगवेगळ्या कर्मानी मिळणार आहे. सायुज्य मुक्ती तर आपल्याला तिथपर्यंत गेल्यावरती मिळणार आहे. तोपर्यंत अहम ब्रह्मास्मी पर्यंत आपल्याला जायला पाहिजे, तो अहम विसर्जित करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी करायच्याच आहेत. ती मृत्यू नंतरची झाली, पण याची देही याची डोळा मुक्ती मिळवणं हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. म्हणजे ज्या गोष्टी मी मृत्यू नंतर सोडायच्या आहेत त्या माझ्या बुद्धीच्या आणि मनाच्या पातळीवरती याची देहात त्याचा त्याग करणं, मनापासून त्या गळून पडणं म्हणजे याची देही याची डोळा मुक्ती मिळवणं. अशा पद्धतीने त्यांनी ह्या मुक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि मग हे सांगताना त्यांनी असं म्हटलंय की सगुण भक्ती ते चळे, निर्गुण भक्ती ते न चळे, हे अवघे प्रांजळ कळे, सद्गुरु केलिया श्रीराम. ही गोष्ट आपल्याला या जीवनात सुद्धा उपयोगी पडते. मूळ परमात्म स्वरूपाला नाम नाही, रूप नाही. भक्त ज्यावेळी उपास्य देवतेला भजन करतो किंवा त्याची पूजा अर्चा करतो, ते नामरूप सुद्धा मानवी कल्पनेतून निर्माण झालेलं आहे. अगदी ओंकार तत्व सुद्धा, ते ओम नाव हे सुद्धा मानवी कल्पनेतून निर्माण झालेलं आहे. त्या प्रेमाची सगळी जोपासना करायची, त्या रूपाशी तदाकार व्हायचंय, त्या मानवतेची परिसीमा गाठायची, चरमसीमा गाठायची. आणि मानवता, कारण मानवतेची का गाठायचे, म्हणजे भगवंतानी असं सांगितलेलं आहे, आधी तू माणूस हो आणि मग तू आध्यात्मिक हो. कारण माणूस झालं तर आध्यात्मिक होता येतं, हे निश्चित आहे. आधी माणूस व्हायला शिकलं पाहिजे, मानवता धर्म स्वीकारता आला पाहिजे. म्हणून मानवतेची जी चरमसीमा आहे ती आपल्याला गाठायला पाहिजे. स्थलकालाच्या मर्यादा त्याला असतात, त्या ओलांडून त्या अनंतापर्यंत आपल्याला जायचंय. आणि तिथे गेल्यानंतर ती जी झेप घ्यायची मूळ मायेपर्यंतची, ती झेप घेतल्यानंतर ती मूळ माया अहम काढून देते, अस्मी काढून देते आणि मग आपल्याला परब्रह्मामध्ये विलीन करते. आणि ते परब्रह्म मात्र शाश्वत आहे. त्यामुळे भक्ती करण्यापुरतं अद्वैत असणं असं संतांनी मागितलेलं आहे, पण मुळामध्ये ते तिथपर्यंत जाऊन आपल्यासाठी पुन्हा परत आलेले आहेत. अवतार धारण करून संतत्व घेऊन आपल्यासाठी आलेले आहेत. त्यांना या पद्धतीने राहता येतं. ते अद्वैतात राहून सुद्धा मुळात त्यांचं अनुसंधान जे आहे ते द्वैतात राहून सुद्धा त्यांचं मुळातलं अनुसंधान हे अद्वैताचंच असतं. त्यामुळे तेही परिपूर्ण भक्ती झालेली ज्ञानोत्तर भक्ती करणारे असतात. अशा तऱ्हेने वेगवेगळे लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने मुक्तीबद्दल सांगत असतात. अशी ही मुक्ती याची देही याची डोळा सुद्धा मिळवता येते, तसंच ती मृत्यूनंतरही मिळते. असं सांगून समर्थांनी जी शाश्वत मुक्ती आहे, सायुज्य मुक्ती आहे, तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे असं आपल्याला सुचवतात. ते तिथपर्यंत जाण्याची बुद्धी आपल्याला मिळो अशी प्रार्थना करून इथेच थांबते. जय जय रघुवीर समर्थ.